अकोल्यातील जनावर चोरीच्या प्रकरणाचा तपास करताना जुने शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून वाहनासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जिल्ह्यातील अनेक चोरीच्या घटनांचा उलगडा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। अकोला जिल्ह्यात घडलेल्या जनावर चोरीच्या मालिकेचा तपास करताना जुने शहर पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे। पोलिसांनी तिघांना अटक करत गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि इतर साहित्य असा सुमारे 2,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणाची सुरुवात अब्दुल रफीक अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या तक्रारीनंतर झाली। त्यांच्या घरासमोर बांधलेली जर्सी गाय चोरीला गेल्याची घटना घडल्यानंतर जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला होता। तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेत कारवाई केली। पोलिसांनी तौसिफ शाह, सकाउल्ला शाह, अरबाज खान, फिरोज खान आणि तन्वीर खान, आसिफ खान यांना ताब्यात घेतले। आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार जप्त करण्यात आली आहे। चौकशी दरम्यान आरोपींनी जिल्ह्यातील विविध भागांतून जनावरे चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले। तपासात विविध भागातील बैल, गायी आणि इतर जनावरे चोरीच्या घटनांशी आरोपींचा संबंध उघड झाल्याचे समोर आले आहे। तसेच या प्रकरणात आणखी काही संशयितांचा सहभाग असल्याची माहिती मिळाल्याने त्यांचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चिक चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली जुने शहर पोलिसांनी केली आहे। गोपनीय माहिती मिळाली की संबंधित गुन्हे जे गुन्हेगार नेहमी गुन्हे करतात तेच करतात ही माहिती प्राप्त झाल्यावरून या गुन्ह्यामधील संशयित आरोपी जे होते त्यांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांनी पोलीस स्टेशन जुने शहरच्या 2 गुन्हे केल्याची कबुली दिली। त्यावरून ते गुन्ह्यात वापरलेले वाहन ताब्यात घेण्यात आले। त्या अनुसार गुन्ह्यामध्ये 3 आरोपी यांना सुद्धा अटक करण्यात आली आणि आणखी 3 आरोपी त्यामध्ये फरार आहेत। त्याचप्रमाणे पोस्ट जुने शहरचे 2 गुन्हे, त्यानंतर पोलीस स्टेशन बाळापूर, पोलीस स्टेशन पाथूर, पोलीस स्टेशन अकोटफैल इत्यादी पोलीस स्टेशन सुद्धा गुन्हे केल्याची कबुली या संबंधित आरोपींनी दिलेली असून त्या संपूर्ण गुन्ह्यामध्ये जवळपास 5 लाखाच्या वर मुद्देमाल संबंधित आरोपींनी चोरी केल्याचे कबूल केलेले असून सध्या त्या 3 आरोपी यांचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात येत असून आणखी पुढे गुन्हे केले किंवा कसे याबाबत तपास सुरू आहे।